हाय मित्रांनो, झालं आपलं डायलाची जे हाताची बेल्ट चांगलं झालं, कोणता त्रास नाही. ठीक आहे त्याची आपण सकाळी येताना खिचडी आणली होती, ती खाऊन घेतली. यायला लागल्यात भुका, चाललेत चिप्स का. तर बसलो तर आपण बसची वाट पाहत बस स्टॉपला. बसनं जायचं आहे आपल्याला. आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद. तुमच्यामुळं आपण चांगल्या ठिकाणी उपचार घ्यायला लागलो. कमीत कमी डायलासिस तरी चांगलं मिळायला लागलं, नाही का. नाहीतर आपल्याला सरकारीमध्ये करावं लागलं असतं. आणि तब्येत मग सरकारीची क्वालिटी नसल्यामुळं आपण बोलू शकलो नसतो, चालू शकलो नसतो, नाही का. तर असंच प्रेम सहकार्य राहू द्या. आणि थोडीफार मदत झाली तर करा, नाहीतर मग सबस्क्राईब फॉलो करा. त्याच्यातून आपल्याला 20 रुपये जरी केली तेवढीच पण झाली. आणि फॉलो जरी केलं तरी आम्हाला पुढं चालून भेटतील पैसे. यूट्यूबला जास्त सपोर्ट करा. यूट्यूबला आपले आता 650 जवळ सबस्क्राईब झालेत. तर आपल्याला यूट्यूबला कमीत कमी 5000 करा लवकर, तेव्हा आपल्याला तिकडून पैसे भेटतील. 5000 कधी होते? करतात आपले जीवा भावाचे ते करतात आपल्याला, ऐका ना मित्रांनो. आणि यूट्यूबला अरुण नरवडे नावानंच माझं चॅनल आहे, नाही का. आणि तिथं सबस्क्राईब करा जास्तीत जास्त. जाऊ द्या, तुमचा आशीर्वाद गरीब फॅमिलीच्या पाठीमागे. तुमच्या आशीर्वादानं आम्ही या हॉस्पिटलला येऊ लागलो. नाही तर आमची कॅपॅसिटी पण नव्हती या हॉस्पिटलला यायची. नाही तर आपण केला असतं सरकारीमध्ये, तर आपण आता लोक त्यालाच चालू असतो. कारण की सरकारी हॉस्पिटलमध्ये 3-4 वर्षाच्या वर पेशंट वाचू शकत नाही. कारण की मी स्वतः 2.5 वर्ष केलं आहे तिथं, तर एकही पेशंट तिथं वाचला नाही. असो, मजबुरीमुळं करावं लागतं आहे. आपल्याला बी कधी कधी वेळ आल्यावर करावं लागेल, नाही का. जर कदाचित पैसे संपले, काही अडचण आल्या. आणि विशेष म्हणजे आता भरपूर मित्र म्हणतात आपल्याला आमदारा खासदाराची भेट घ्या. तुम्हाला सांगू मित्रांनो, गरिबाची कोणी मदत करीत नाही. मी आमदारालाही भेटलो आहे, सगळ्यांना भेटलो आहे, पण कोणी मदत करीत नाही. बाहेरचे बोलू सुद्धा देत नाही. हां, भेटच नाही घेऊन भेटू देत नाहीत. त्याच्यामुळं कसा प्रॉब्लेम आहे. जे काय आपल्याला तुम्ही सपोर्ट केला आहे, तुमच्यामुळंच आपलं सगळं काही ठीक आहे का. आणि आता काम पण आपलं स्टॉल या उन्हामुळं बंद केला आहे आपण 2-4 दिवस. परत चालू करायचं आपल्याला 2-3 दिवसानं. कारण की आपला खर्च खूप आहे, घरी बसून चालणार नाही. या उन्हामुळं आपण थोडंसं बंद केला होता, नाही का. तर आणि मलाही घरी करमत नाही मित्रांनो, कारण की जिम्मेदाऱ्या असतात. आता ते गंज म्हणते तर उन्हामुळं तुम्ही आपण बंद करू. तुम्हाला तकलीफ होती ना. हां, ते गंज तब्येत सिरियस झाली तर आम्हाला डबल प्रॉब्लेम. हां, त्याच्यामुळं राहू द्या. त्याच्यामुळं आपल्याला पर्याय नाही. पण जिम्मेदाऱ्या आता आजच्या डायलासिसला नाही म्हणलं तर आपल्याला 1000-1200 रुपये. काही ब्लडचा रिपोर्ट केला, ब्लड पण चांगलं आहे आपलं. 13 पॉईंट ब्लड आहे, म्हणजे ब्लडचं काही टेन्शन नाही. आणि क्रिएटिन आपला 15 आहे आता सध्याचा. तर असे रिपोर्ट केलेत. त्याला आपल्याला 460 रुपये इथं चार्ज लागतो. तर ते तुमच्याच पैशातून करतो. आणि आता पुढं आपल्याला योजनेत डायलाजर मिळणार नाही. डायलाजर 2च मिळतात. त्याच्यामुळं 2 आपल्या डायलासिस झाल्या. आता पुढच्या डायलासिसला आपल्याला डायलाजर घ्यायचं आहे. आता जाता घेऊ. आता 4-5 एखाद्याच आहेत थोडेफार पैसे. तर त्याच्यामुळं तुम्ही थोडीफार मदत करा, 10-5 रुपये, नाही का. चला, तुम्हाला आता दाखवतो मेडिकलवर आपण जाणार आहे. सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आता बस आली तर बसनं जाऊ. हे रोड असं परिसर आहे, हे इकडे लिंबू पाणी वगैरे, नाही का. तर बस आल्यावर जायचं आहे का. चल, धन्यवाद सर्वांचे.